हॉस्पिटलमधून सोनम वांगचुक यांनी तुम्हाला मला एक संदेश पाठवलेला आहे। ते म्हणाले की 20 जुलैला जे आंदोलन या देशामध्ये होणार आहे ते फक्त जंतर मंतरपुरतं मर्यादित नाही आहे, तर ते आंदोलन ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे। स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अण्णाभाऊ साठे यांनी या भारताच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये घोषणा दिलेली होती की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है। या देशाच्या जनतेला फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा एवढंच नाही पाहिजे आहे, तर या देशाच्या जनतेला त्यांचे मूलभूत अधिकार देखील पाहिजे आहेत। आणि म्हणून जर सरकार फक्त राशनवरती तुम्हाला मला गप्प करणार असेल आणि तुम्हाला मोफत राशन देऊन आम्ही तुम्हाला सांभाळतो हे दाखवून देणार असेल, तर हे स्वातंत्र्यही नाही आहे आणि हे मूलभूत अधिकाराचा उपभोग घेण्यासारखी परिस्थिती नाही आहे। भारताच्या राज्यघटनेने हे सांगून ठेवले आपल्याला की सरकारचं हे मूलभूत कर्तव्य आहे की लोकांना मूलभूत अधिकाराचा उपभोग घेता यावा, अशी परिस्थिती सरकारने निर्माण करावी। आंदोलन करणं हे मूलभूत अधिकाराचा भाग आहे, पण सरकार साधं आंदोलन देखील करू देत नाही आहे। आणि संसद म्हणजे काय आहे, तर या देशातल्या 140 कोटी जनतेचा आवाज आहे, पण संसदेमधून कोणताही आवाज लोकांसाठी बाहेर येत नाही आणि बाहेरच्या लोकांचा आवाज आता संसद ऐकत नाही। आणि म्हणून असं म्हटलं गेलं होतं की ही लोकशाही जी आहे ही लोकशाही कधी मुकी आहे तर कधी बहिरी आहे। ती कोणाला बोलूही देत नाही आणि बोललेलं कोणाचं ती ऐकूनही घेत नाही, अशीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळं ही जी लोकशाही आहे ही लोकशाही मुकी आणि बहिरी झालेली आहे। लोकांचा आवाज या लोकशाहीला ऐकू येत नाही आणि लोकांना ती बोलूही देत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून सोनम वांगचुक यांचे जे आंदोलन सुरू होतं ते 20 दिवस उपोषणाला बसले, पण 20 दिवसामध्ये साधी चर्चा करायला देखील सरकारमधला एखादा प्रतिनिधी सोनम वांगचुक यांच्याकडे आला नाही। खरं तर लोकशाही म्हणजे काय, तर लोकशाही म्हणजे चर्चेतून चालणारी शासन व्यवस्था। मग चर्चा कोणासोबत करायची, जर लोकांसोबत सरकारला बोलायलाच वेळ नसेल, लोकांचं म्हणणं सरकारला ऐकून घेण्यासाठीच वेळ नसेल, तर मग चर्चा कोणासोबत करायची। आणि या लोकशाहीला चर्चेतून चालणारी शासन व्यवस्था असं कसं म्हणायचं, असे अनेक प्रश्न आहेत। आणि म्हणून सोनम वांगचुक यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी लढाई आहे ही लढाई आता फक्त नीटपुरती मर्यादित राहिलेली नाही किंवा या देशातल्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ही लढाई, हे आंदोलन हे स्वातंत्र्याचं दुसरं आंदोलन आहे। कारण एक मर्यादित विषय घेऊन लोक आंदोलनाला बसलेले होते। त्यांचं म्हणणं एवढंच होतं की जे पेपर फुटी होते आहे या पेपर फुटीमध्ये दोषी असणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा। या देशामध्ये आतापर्यंत अनेकांचे राजीनामे घेतलेले आहेत, म्हणजे कधी कधी तर आंदोलनामुळे सरकार देखील कोसळलेली आहेत, हा इतिहास आहे। पण हे सरकार स्वतःला खुर्चीवरती बसवून ठेवण्यासाठी लोकांसोबत साधी चर्चा करायला देखील तयार नाही आहे। ज्या लोकशाहीमध्ये विरोधकांचा सन्मान होत नाही, विरोधकांचा आवाज ऐकून घेतला नाही, विरोधकांचा तर सोडाच सोडा, पण किमान लोकांचा तरी आवाज ऐकून घेतला पाहिजे, तर ती लोकशाही असते। ही लोकशाही अशा प्रकारची नसते। त्याच्यामुळं या लोकशाहीच्या बाबतीमध्ये आता अनेक संभ्रम निर्माण व्हायला लागलेले आहेत। हे संभ्रम सरकारने दूर केले पाहिजेत आणि जे लोक आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्यासोबत सरकारने चर्चा केली पाहिजे। पण ते जर चर्चा करत नसतील तर ही लोकशाही आमची नाही आहे। आणि म्हणूनच सोनम वांगचुक यांनी संदेश दिलेला आहे की हे आंदोलन म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे। आपल्याला नेमकं सोनम वांगचुक यांच्या या वक्तव्याबद्दल काय वाटते सांगायला विसरू नका। खरोखरच स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची वेळ आलेली आहे का?